आज मला मामांनी आजोवर सांगितलं की दादा फॉर्म भरायला या। यावेळेस राज्य उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे हा निर्णय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला घ्यायचा आहे। आणि अजूनही काही जणांचे उमेदवारी जाहीर करणं बाकी आहे। शनिवार रविवार ते सगळं काम संपेल आणि संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। किती उमेदवार राहतील काय राहतील, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी आत्ता काही बोलू इच्छित नाही। परंतु इथं येत असताना मला सहज 1984 सालापासून आठवण आली। कारण 84 साली खऱ्या अर्थाने मी एक तरुण कार्यकर्ता या नात्याने इंदापूर तालुक्यामध्ये आदरणीय पवारसाहेब उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधामध्ये भाऊ उमेदवार होते शंकरराव भाऊ पाटील, आणि ती निवडणूक झाली त्यावेळेस। आणि आता 2024 म्हणजे एवढा काळ, जवळपास आता 40 वर्ष झाली ना, 84 2024 हा काळ माझ्या डोळ्यासमोरनं गेलेला आहे। मी अनेक कार्यकर्त्यांना इथं ताकद देण्याचा प्रयत्न केला। अनेक जीवाभावाचे सहकारी आज माझ्या इथं हयात नाही आहेत, त्यावेळेस ते वडीलधारी होते। मग त्याच्यामध्ये गणपतराव पाटलांचा उल्लेख करता येईल, गोलपसाहेबांचा उल्लेख करता येईल, बोडकेदादांचा उल्लेख करता येईल, किती जणांचा उल्लेख करू, बाबासाहेब पाटलांचा उल्लेख करता येईल, खूप जण की त्यांनी त्या काळात जमाप्पा मोरेंचा उल्लेख करता येईल, बऱ्याच जणांचा उल्लेख करता येईल। पण मी त्या सगळ्यांना सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि नवी जुने आणि मधल्या फळीतले सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला उद्याच्या काळामध्ये महायुतीचं सरकार आणायचं आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, मी आणि बाकीचे आमचे RPI आणि इतर घटक पक्ष सगळेजण मिळून सगळ्यांना आम्ही समाधानी उमेदवारीच्या बाबतीमध्ये करू शकत नाही, पण एकंदरीतच जास्तीत जास्त जागा ह्या महाराष्ट्रातनं माझ्या महायुतीकरता निवडून गेल्या पाहिजे। पुणे जिल्ह्याने तर त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी। कारण आज दत्तामामा बोलत असताना काय त्याने सांगितलं, 6000 कोटी रुपयाचा निधी 5 वर्षात, 2 वर्ष वाया गेली, 1 वर्ष सरकारमध्ये नव्हतो, 1 वर्ष करोना होता, 3 वर्षात 6000 कोटी रुपयाचा निधी दिला। कशाला म्हणतात 6000 कोटी? माझ्याकडे लिस्ट आहे की कशा पद्धतीने निधी दिला प्रत्येक बाबतीमध्ये। कारण मला माहिती आहे ना, ज्यावेळेस लोकप्रतिनिधी निवडून जातो आमदार, हा आपले प्रश्न सोडवण्याच्या करता, आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता। आता तुमच्या समोर जे काही चित्र आहे, एकंदरीत आज मी महायुतीचे उमेदवार म्हणून दत्तामामा भरणेंच्या घड्याळाच्या चित्राच्या जवळचं बटन आपण उद्याच्या 20 तारखेला दाबावं ही विनंती करण्याच्या करता मायमाऊलींनो, बांधवांनो, मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे। माझी हात जोडून विनंती आहे, इथं सुरुवातीला इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो। माझ्या इंदापूर तालुक्याचं दैवत असणाऱ्या नीरा नरसिंगपूर इथल्या लक्ष्मी नरसिंहाला देखील वंदन करतो। आणि इंदापूरची जन्मभूमी असणाऱ्या कवयित्री शांता शेळके यांच्या साहित्य कार्याचं देखील मी त्या ठिकाणी स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो। एकंदरीतच आज आमचे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांनी आमच्याबरोबर काम करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आज 23-24 जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे, त्यांचाही निश्चितपणे फायदा महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी करण्याच्या करता झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास देखील व्यक्त करतो। मित्रांनो, एकंदरीतच सभा, आरोप प्रत्यारोप निवडणुका आल्यानंतर ते होणार। एक उमेदवार 20 वर्ष तुमचं प्रतिनिधित्व करणार आहे, एक उमेदवार 10 वर्ष प्रतिनिधित्व करणार आहे, एक उमेदवार फॉर्म राहिला तर पाटी कोरी असणार आहे, आणि इतर पण उमेदवार त्या ठिकाणी असतील, तो त्यांचा अधिकार आहे। आज तुम्ही पहा, दत्तामामाची 10 वर्ष आठवा, त्याच्यात आम्हाला 5 वर्ष सरकार नव्हतं। या 5 वर्षात माझं 1 वर्ष सरकार नसताना आम्ही बाजूला होतो, 1 वर्ष करोनात गेलं, तरी देखील ह्या 10 वर्षामध्ये दत्तामामांनी तुमचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या सणसरपासून इकडं बावड्यापर्यंत आणि सगळ्याच भागामध्ये तिकडं भिगवणपासून ह्या सगळ्या भागामध्ये काय कामं केली ते आपण पाहिलं।
हे मी का करू शकलो किंवा दत्ता मामा का करू शकला की आम्ही सरकारमध्ये होतो. मध्ये काही राजकीय घटना घडल्या, त्याच्यातनं वेगळी काही समीकरणं बदलली. एकंदरीत ही समीकरणं बदलत असताना केंद्रामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार एनडीएचं आलंय. ते 5 वर्षाकरता तिथं राहणारे आत्ताच 6 महिने झाले. 4.5 वर्ष आपली कामं करण्याच्या करता आपल्या विचाराचं सरकार असल्यानंतर तिथली कामं लवकर होतात, मदत होते. करोडो रुपयाचा निधी आपल्याला आणता येतो. वेगवेगळ्या प्रकारे वंदे भारत ट्रेन, वेगवेगळ्या प्रकारे बंदरं, वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे विमानतळ ही आपल्याला करता येतात. मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला आणता येतो. मोठे मोठे कारखानदारी आणता येतात. मित्रांनो, एकंदरीतच मगाशी बऱ्याच जणांची मी भाषणं बारकाईनं ऐकत होतो. कुणी टीका करत होतं, कुणी काय करत होतं, कुणी मागे प्रश्न उपस्थित केले त्यांना उत्तरं देत होतं. भाऊंचा काळ तुम्ही आठवा. भाऊंच्या बरोबर मी देखील काम केलेलं आहे. 89ला बारामतीतनं त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मला साहेबांनी सांगितलं की अजित संभाजीराव काकडे इथे उमेदवार आहेत, भाऊ इंदापूरचे आहेत, मला इथं लीड पाहिजे, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. मी साहेबांना सांगितलं काळजी करू नका. भाऊंना त्यावेळेस मी बारामती तालुक्यातनं स्वतः संभाजीराव काकडे तिथले उमेदवार असताना देखील 35,000चं लीड त्या ठिकाणी दिलेलं होतं. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी मनापासून काम केलेलं होतं. 91ला तुम्ही पण मला 75 का 80,000चं लीड दिलं, ते पण मी कदापि विसरू शकत नाही. आणि त्याच्यातून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली. छत्रपती कारखाना, इतर संस्था. मित्रांनो, मी कामाचा माणूस आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. थोडंसं कधी काही लोकांना थोडं वाईट वाटतं, परंतु संस्था टिकल्या पाहिजेत, योग्य पद्धतीनं विकास झाला पाहिजे. आणि करत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार होता कामा नये. समाजातल्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना पण हा माणूस आमचाही विचार करतोय, हे सरकार आमचाही विचार करतंय, अशा प्रकारचा संदेश कृतीतनं त्या ठिकाणी गेला पाहिजे. आज तुम्ही पहा, अनेक जण बारामतीची तुलना करतात. आज बारामतीची तुलना करत असताना कितीतरी ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जात असताना लोक माझ्या देखत सांगतात आम्हाला निवडून द्या, पुढच्या वेळेस आम्ही आमचा बारामती सारखा विकास करू. ठीक आहे, त्यांना ते योग्य वाटतं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक नेतृत्व दत्ता मामाच्या रूपाने पुढे आलं. त्याने सांगितलं त्याचे कसे टप्पे टप्पे पुढे घेत गेले आणि तो इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला. एक लोकप्रिय आमदार, त्याच्यामध्ये कुणाचंही सरकार असलं तरी जास्त कुठांच्या डोळ्यावर येऊन द्यायचं नाही, आपलं आपलं गुपचूप जाऊन काम करायचं, कारण मतदारांचं काम झालं पाहिजे. म्हणूनच मगाशी स्वर्गीय गिरीश बापट साहेबांचा उल्लेख केला, आमच्या देवेंद्रजींचा उल्लेख केला. त्याही काळामध्ये त्यांनी प्रयत्न केला, सोडला नाही. जिद्द चिकाटी ही त्याने त्या ठिकाणी सोडली नाही आणि त्याच्यातून ह्या तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने त्यांनी त्या बाबतीमध्ये केला. इंदापूरकरांच्या आशा असतील, आकांक्षा असतील, अपेक्षांची पूर्तता करण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्नाची त्याने पराकाष्ठा केली. त्यांनी लोकांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी कर्तव्य भावनेतनं सामाजिक बांधिलकी जपून केलेली धडपड, तो आणि त्याचे असंख्य कार्यकर्ते. माझ्या कार्यकर्त्यांनी असं लक्षात आणून देऊ नका की बाबा याला आम्ही नाही का त्यांच्याबरोबर काम करत, दादा आमचं नावच घेत नाही. तुम्हाला जिल्हा परिषद, नगरपालिका, तालुका पंचायतीची तिकीटं दिली की तुमच्या सभेला आल्यावर तुमचं नाव घेतो. आता तो आमदारकीला उभा आहे, आता त्याचं नाव घेतो. त्याच्यामुळं एकंदरीतच त्याची धडपड ही इंदापूरची जनता कधी विसरू शकणार नाही. एक कार्यक्षम, एक सुसंस्कृत, एक कर्तव्यदक्ष, एक संवेदनशील आणि एक अभ्यासू नेतृत्व म्हणून दत्ता मामांची ओळख आज इंदापूरला आहे, माझ्या जिल्ह्याला आहे, माझ्या महाराष्ट्राला आहे. आपण सगळ्यांनी, मी नेहमी सांगतो, मी मगाशी संजय सोनवणेंना पण सांगत होतो की आम्ही महायुतीमध्ये काम करतोय, परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्याच विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यात कुठेही तसोभर देखील आम्ही कमी पडलो नाही. आज सरकारमध्ये काम करत असताना ज्याचे उल्लेख मामांनी आपल्या भाषणामध्ये केला, त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासाची सुरू असलेली घोडदौड पुढे अशीच चालू राहिली पाहिजे.
यासाठी इंदापूर तालुका वासियांनो, इथल्या प्रत्येक मतदारांनो, इथल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांनो, वडीलधाऱ्यांनो, मायमाऊलींनो, तरुण तरुणींनो, तुमचा पाठिंबा, सहकार्य, बळ यापुढे देखील त्याला मिळालं पाहिजे. कारण उद्या तो निवडून आला तर मला ताकद मिळणार आहे. मला ताकद मिळाली तर मी तुम्हाला ताकद देणार आहे. मी त्याच्यातनं महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू शकणार आहे. मी मोदी साहेबांच्याकडं, अमित शहांच्याकडं, शिवराज सिंग चौहान साहेबांच्याकडं, पियुष गोयल यांच्याकडं किंवा नितीन गडकरी यांच्याकडं, यांच्याकडे जाऊन मला माझ्या महाराष्ट्राकरता हे पाहिजे, आपणाला हे करून पाहिजे. तुम्ही म्हणाल कसं, कांदा निर्यात बंदी होती, कांदा निर्यात बंदी उठवली की नाही? आज सरकार आपल्या विचाराचं होतं म्हणूनच उठली. आज साखर कारखान्यामध्ये इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती. स्वतः अमित भाईंनी तिथं गेल्यानंतर ती उठवली, नाहीतर आपले कितीतरी पैसे इन्कम टॅक्सला गेले असते. आज बँकेच्या संदर्भामध्ये अडचणी न येऊन देता 1 रुपयामध्ये पीक विमा देऊन पीक विम्याचे पैसे माझ्या शेतकऱ्यांना कसे मिळतील हा प्रयत्न आम्ही करतो की नाही? आज माझ्या दुधाचे भाव वाढावेत म्हणून परदेशामध्ये माझी दुधाची पावडर निर्यात होण्याच्या करता आज केंद्राची मदत लागते. आज इतर कोणी ती मदत करू शकत नाही. हे एकमेकावर अवलंबून आहे. इंदापूरकरांनो, त्याची जाणीव आपण ठेवा. शिक्षणाच्या संदर्भातल्या गोष्टी, किती गोष्टी मी तुम्हाला सांगू. ते जर चित्र बदलायचं असेल, आता आया बहिणी इतक्या बसल्या, इतके खोटारडी माणसं आहेत समोरची विरोधक. अरे 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना मी त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना आम्ही एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी आणली. त्याच्यामध्ये 1,500 रुपये माझ्या मायमाऊलीला मिळाले पाहिजे. अहो, त्या मायमाऊलीला स्वतःच्या करता किंवा स्वतःच्या नातवंडाकरता किंवा काही घरातल्या कुणाकरता काही घ्यायचं म्हटलं तरी नवऱ्याकडे हात पसरावा लागतोय. जरा नातवंडाला काहीतरी आणायचे, दे ना 10-20 रुपये, 5-50 रुपये. आता तिचे पैसे तिच्या अकाउंटला जातात. ती ठरवणार की माझ्याकरता काय केलं पाहिजे, म्हणजे तिच्या स्वतः करता. आज एवढ्या मायमाऊली मला भेटतात, इतके पत्र पाठवतात, इतके फोन येतात, मेसेज येतात की दादा आमचं चांगलं झालं. गरीबाला गरिबीची किंमत माहिती आहे, मोठ्यांना काय माहिती आहे? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना 1,500 रुपयाची किंमत काय कळणार आहे? ती गरीब महिलेला कळती, खुरपणीला जाणाऱ्याला कळती, ती माझ्या धुणभांडी करणाऱ्याला, माझ्या झाडू पोतना करणारी महिला आहे, माझी स्वयंपाक करणारी महिला आहे, तिला ती किंमत कळते. आणि खुशाल मला आत्ता कोणतरी सांगत होतो, दादा इथं भाषणं करतात, ती योजना बंद झाली. काय म्हणलं? ती योजनेला काय स्टे आलाय. इतक्या थापा मारतायत. ये बरं समोर कुठं स्टे आलाय दाखव मला. त्या स्टे आणणाऱ्याकडे पण बघतो, तुझ्याकडे पण बघतो. काय अरे भाषण करा ना, खरं सांगा ना. काय आमचं चुकलं असेल तर सांगा ना, अजित पवारचं हे चुकलं आणि त्याच्यामुळे लोकांचं नुकसान झालं. चुकलं असेल तर मान्य करीन, पण नसेल चुकलं तर कसा मान्य करीन? त्यामुळं त्याच्यामध्ये खुशाल सांगतात स्टे आला. अरे मायमाऊलींना विचारा, नोव्हेंबरचे भाऊबीजेचे पैसे पण 3,000 रुपये पाठवले का नाही? टोटल 7.5 आले. पहिले 3,000 पाठवले जुलै ऑगस्टचे, ते आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी होती. नंतर सप्टेंबरला पाठवले ते. त्याच्यामध्ये माझ्या मायमाऊलीला विश्वास वाटावा, नाही हे बोलतात तसं करतात, हा अजितदादाचा वाद आहे आणि त्या पद्धतीनं पाठवले. त्याच्यानंतर आता भाऊबीज, मला वाटतं 3 तारखेला भाऊबीज आहे. आता आचारसंहिता लागणार होती. जर आचारसंहिता लागली असती तर माझ्या बहिणीला, मला एकनाथरावांना, देवेंद्रला ओवाळणी देता आली नसती. म्हणून म्हणलं ही कधी लागणार आहे? इतक्या तारखेला. त्याच्या आधी चेक जाऊ द्या, पैसे लगेच अकाउंटला. 3,000 रुपये आता आले की नाही? आले. म्हणजे भाऊबीज पण दिली. माझ्या मायमाऊलींनो, हे म्हणतात ही योजना बंद करायची. तुम्ही आम्हाला, दत्ता मामाला, मला, जे कोणी महायुतीचे उमेदवार ज्या ज्या भागात आहेत, काही ठिकाणी घड्याळ चिन्ह आहे, काही ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह आहे, काही ठिकाणी कमळ चिन्ह आहे, ते ठिकाणी ते बटन दाबा.
पुढं 5 वर्ष या योजना चालू करण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे। असा शब्द एकनाथरावांनी दिलाय, देवेंद्रांनी दिलाय, मी पण दिलाय। आम्ही शब्दाचे पक्के आहोत। नुसतं एवढं नाही, माझ्या मायमाऊलींच्या बरोबर माझ्या शेतकऱ्यांची लाईट बिल शून्य केलं की नाही, झिरोचं लाईट बिल आलं की नाही, मागचं देखील झिरो केलं। मागचं बऱ्याच जणांचं 5,000, 10,000, 15,000, 20,000 होतंय, 3, 5, 7.5 झिरोचं बिल केलं। आता इथनं पुढं आम्ही तुम्हाला दिवसा लाईट देणार आहे। आत्ताच दत्तामामा म्हणला दिवसा लाईट द्यायची, त्याकरता जनाई, शिरसाई, पुरंदर, लाकडी लिंबोडी ते पण घेतलेलं आहे। आम्ही सोलरचे पॅनल टाकतोय, जवळपास 9,500 मेगावॉट वीज ही सोलरवर तयार करतोय। सूर्यप्रकाश उजाडला, वीज चालू। आपला माझ्या शेतकऱ्याचा शेतीपंप बळीराजाचा चालू। दिवस मावळला, शेतीपंप बंद, घरी जायचं, बायका मुलांच्या मध्ये राहायचं, गप्पा मारायच्या, कसं शिक्षणाचं चाललंय, कसं काय चाललंय, आणि बिबट्याची भीती नाही, विंचुकाट्याची भीती नाही, सापाची भीती नाही। ह्या पद्धतीनं 6 महिन्यांनी तुम्हाला दिवसा वीज देणारे काम जोरात चाललेलं आहे। जोरात काम चाललंय। तोपर्यंत लाकडी लिंबोडी होतीच पूर्ण, ती झाल्यावर पण लाईट बिल नाही, फक्त पाणीपट्टी, फक्त पाणीपट्टी। त्याच्यामुळे तुम्हालाही परवडणार आहे। जे आम्हाला करता पाठीमागे आलं नाही, नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन तंत्रज्ञान विकसित झालंय, त्याचा वापर आपण केला पाहिजे। त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे। मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना बऱ्याच गोष्टी तुम्ही पहा, आमच्या हातामध्ये ज्या संस्था आहेत, माझ्या हातात तुम्ही पुणे जिल्हा बँक दिली, आज बँक चांगली चालली की नाही? आज सुनील इथं बसलाय, चांदेरे व्हाईस चेअरमन, परवाच कुठं लखनौला मिळालं, लखनौला नंबर 1चं बक्षीस मिळालं बँकेला। ठीक आहे, त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन। दिलेल्या संस्था ह्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायच्या असतात। बँक चांगली चालली, जिल्हा परिषद चांगली चालवली। आता सध्या त्या ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, ती लवकर लागावी, कारण कार्यकर्त्यांना पण जेडपी सदस्य, तालुका पंचायत सदस्य व्हायचं असतं। त्यांनाही वाटतं आम्ही लोकांना खासदार आमदार करायचं आणि आम्ही काय नुसत्या सतरंज्या उचलायच्या का? नाही का उचलायच्या, तुम्हालाही मिळालं पाहिजे। त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी पदाच्या करता हे एकदा इलेक्शन उद्या, त्याच्या मागच लागणार आहे, त्याही निवडणुका लवकर कशा लागतील त्या पाहणार आहे। मित्रांनो, एवढंच नाही, आपला पुणे जिल्हा दूध संघ पण चांगला चालवलाय, बारामती तालुका दूध संघ पण चांगला चालवलाय। संस्था चालवायला नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असावी लागते, ते येड्यागाबाळाचं काम नाही। तुमचा दूध गंगा दूध संघाची काय अवस्था आहे? वाट लागली। त्याच्यानंतर अमृत आलं, आता सॉरी अमूल आता अमूलनी तरी काहीतरी होईल, ते अमूल पण बंद पडलं, दूध गंगा पण बंद पडला। अरे काय संस्था चालवत आहेत? भाऊंनी लावलेलं कर्मयोगीचं रोपटं आज किती कोटी रुपये कर्ज आहे? 500 कोटीच्या वर कर्ज। अहो, भाऊंनी बिन कर्जाचा कारखाना तुमच्या ताब्यात दिला, तुम्ही कर्जबाजारी करायला लागलाय। तुम्ही काय म्हणजे लाखाचे 12,000च करायला निघाला ही, मग त्याला निवडून देणार आहे का? त्याचा विचार करणार आहे का नाही? माझी बारामती बँक जाऊन बघा कशी चालली, आणि इंदापूर सहकारी बँक 30 सालांवर आहे। अरे काय तुमच्यात कर्तृत्व नाही, कशाचा गप्पा हाणता? तुम्हाला इंदापूर बँक चालवता येत नाही। माझा खरेदी विक्री संघ येऊन बघा, आणि तुमच्या खरेदी विक्री संघाची काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे बघा ना। ती आमच्या कळसला वायनरी काढली, ते बिचारे गशी पाटील कधी दारूला शिवले नाही, तिथं वायनरी काढली, आणि तिथं वायनरी काढली, परत ती वायनरी काय चालू आहे का बंद आहे का कुठं? नुसतं मडच उभं केलंय तिथं। अरे काय वायनरी, आमच्या इथली पण वायनरी बंद व्हायला लागली होती, पण आम्ही चालू ठेवली की नाही? जाऊन बघा बारामती ॲग्रो, बारामती ग्रेप इंडस्ट्री। शेवटी संस्था चालवता आल्या पाहिजेत। आज निराभिमा कारखाना काय भाव देतो? आज कर्मयोगी काय भाव देतो? आज माझ्या नेतृत्वाखाली चाललेला योगेश इथं बसलाय, माळेगाव कारखान्याचा संचालक,
3,636 रुपये भाव. ऐकूनचा नाद करायचा नाद. अरे इंदापूरकरांनो, तुम्ही 700 रुपये टनाला कमी घेताय. कष्ट तेवढेच. एनसीडीसी कडनं मधी राज्य सरकारच्या मागे लागून 300 कोटी रुपये आणले. हर्षवर्धन पाटलांनी 300 कोटी रुपये आणले. काय केले? सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं, देवेंद्र फडणवीसांच्याकडनं, एकनाथरावांच्याकडनं, अमित शहाकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून. आणि बोलताना काय परवा बोलला? लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु यावेळीस मी अदृश्य काम केलं. अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही. जो कोणी उभा करेल त्याचं इमाने इतबारच काम केलं. मॅच फिक्सिंग प्रकारच नाही, नाहीतर समोरच विरोध चाल. ही जी काही पद्धत आहे ना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेलं, जेवायला घातलं, वाळलं आणि अदृश्य प्रचार केला. याला आता टांगा घोडा कसा असतो? घोडा. याच्यामध्ये हे तमारे ही लोक कुणाचीच नाही. ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी. मी तुम्हाला आता सांगतो, मगाशी कोणीतरी विषय काढला. देवेंद्र फडणवीस ते स्वतः आणि मी सागर मंगल्यावर बसलो. देवेंद्रनी सांगितलं की आत्ता तुम्ही सगळ्यांनी काम करा, आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय, एक एक जागा महत्वाची. ते म्हणले आमदारकीचं काय? ते म्हणले, मी म्हणलं आमदारकीच्या संदर्भामध्ये मी काही बोलत नाही. मग ते म्हणले देवेंद्र जे निर्णय घेतील तो मान्य. मी म्हणलं ठीक आहे, देवेंद्र जे घेतील तो निर्णय मान्य. मी हो म्हणलो, हर्षवर्धन पण हो म्हणला. आता निवडणुका जवळ आल्या, मध्ये 12 जागा भरायच्या होत्या, त्याच्यातल्या 7 जागा आत्ता भरल्या, 5 जागा राहिल्या. मला स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही. सारखं कुणीतरी नाही नाही आपल्याला थांबून कसं चालेल, काय चालेल. ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचा झालं, भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पवारसाहेबांच्या पक्षामध्ये गेले. सारखं दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? एकदा तुम्ही गशी पाटलांच्या वेळेस उमेदवारी नाही मिळाली म्हणून अपक्ष उभा राहिला. त्यावेळेस सांगितलं की आम्ही सूतगिरणी काढणार आहोत. बावड्यामध्ये गेलं की यादी करा, लाखेवाडीला यादी करा, किती घ्यायची, जंक्शनला यादी करा, वालचंदनगरला यादी करा, भरणेवाडी, अंतुर्ण, माझं सणसर, सगळीकडे याद्या. आणि मुलांना नोकऱ्या नव्हत्या, लोकांनाही वाटलं आता सूतगिरणी. 95ला इंदापूरकरांना नीट आठवा, झाली सूतगिरणी. किती वर्ष झाली? 15 ही जवळपास 25, 40 वर्ष झाली. नाही 30 वर्ष झाली, ती 29 वर्ष झाली. 29 वर्ष झाली. तुम्ही किती फसवाफसवी कराल रे? आज ह्या पद्धतीनं तुम्ही करोडो रुपये माझ्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला कमी देता. छत्रपतीनं पण भाव 3,000 दिला, पण ॲट ए टाइम एका वेळेस दिला, 2-3 टप्प्यामध्ये दिला नाही. कशाचे? सूतगिरणीचे. हां, तेव्हा आता सूतगिरणीचे पैसे दिले नाही, व्याजासकट वसूल करायला पाहिजे. हे जे प्रकार आहेत ना, विश्वासार्हता तुमची काय? आज तुम्ही 4-4 वेळेला निवडून जाता, तुम्ही त्या ठिकाणी निराभिमा कारखाना अडचणीत आणलाय. मी मगाशी सांगितलं त्या सगळ्या संस्था अडचणीत आणल्या. सूतगिरणी तर उभी केलीच नाही. शिक्षण संस्थेची पण चौकशी लागली. मला आता माझे एक सहकारी सांगत होते, दादा इंदापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख रुपये आरबीआयने दंड केला गेल्या वर्षी वाटतं. दंड केला का केला? काहीतरी चुकीचं होतं म्हणून केला. शिक्षण संस्थेची आता चौकशी लागली. अरे असं करून नाही राजकारण होत. लोकांची कामं करावी लागतात, विकास करावा लागतो. ह्या 10 वर्षातला दत्ता मामा भरणेंच्या
नेतृत्वाखाली झालेला इंदापूरचा विकास आणि हर्षवर्धन पाटलांनी त्याच्या आधी 20 वर्षाचं केलेलं काम, तुम्ही तर सत्तेमध्ये होता, सातत्याने तुम्ही मनोहर जोशी आणि त्या नारायण राणे मुंडे साहेबांच्या सरकारमध्ये होता, पुढे 99 ला पण तुम्ही सरकारमध्ये आला, 2004 ला आला, 2009 ला आला, सतत सत्तेमध्ये असताना पण तुम्हाला पूर्ण जिल्हा मी बघत होतो, फक्त तुम्हाला इंदापूर तालुका बघायचा होता, त्याच्यामुळे कितीतरी विकास इथं व्हायला पाहिजे होता. मी माझा बारामती तालुका बघून जिल्हा बघत होतो की नव्हतो. मी माझ्या इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना या न त्या प्रकारे कुठं ना कुठं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, सभापतीपद, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचं चेअरमन पद, अशा वेगवेगळ्या सहकाराचं एक कुठलं तरी पद दिलं होतं, लोकलेखा, काही का होईना पद देण्याचा प्रयत्न केला ना. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था काढत असताना त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला ना. आता मामांनी उल्लेख केला, बंद कॅनॉल बोगदा करतोय, त्या बोगदा झाल्यावर 3 TMC पाण्याची बचत होणार. माझं टेलला पार तरंगवाडीच्या तलावामध्ये पाणी मला टाकता येणार ना. या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत ना, ह्याचा विचार करा ना. आज बाकीच्या संदर्भामध्ये ही सगळी कामं करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, एकंदरीतच माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये एवढा मोठा माझा उजनीचा त्याला धरण आहे. मला दत्ता मामाने सांगितलं, दादा 1 कोटी रुपये मत्स्य बिया करता तुम्ही त्या ठिकाणी मत्स्य बीज, गेल्या वर्षी 1 कोटी रुपये मागितले, दिले की नाही? गेल्या वर्षी 1 कोटी दिले, यंदा 2 कोटी मागितले. 2-2 कोटीची बीज तिथे टाकतोय की माझ्या मासेमारी करणाऱ्यांचा धंदा चालावा म्हणून. याचा आधी कुणी विचार केला? दत्तानी लक्षात आणून दिल्यानंतर लगेच मी निर्णय घेतला. त्याच्यामध्ये महामंडळाच्या खंडकरी भोगवटा वर्ग 2 जमिनी 1 मध्ये रूपांतर केलं की नाही? कधी कुणी केलं? का नाही केलं? पूर्वीच्या नेतृत्वाने का गप्प बसले? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे, आता तुम्हाला माहिती नाही, ते आर्यन पंप्स म्हणून प्रशांत सुतारचा कारखाना आहे इथं आपल्या MIDCत. अहो, अत्याधुनिक अग्निशमन यंत्र जे परदेशामध्ये आता जात आहे, जगातल्या बहुतेक देशामध्ये त्यांची यंत्र जात आहेत. अत्याधुनिक ड्रेनेज सक्शन व्हेकल ते तयार करतायत, छोट्या आकाराच्या अग्निशमक यंत्र तयार करतायत. लोकांच्या मध्ये कर्तृत्व आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. उद्याच्या काळामध्ये आपली MIDC भरण्याच्या करता आणखीन काही कारखानदारांशी बोलून तिथं कारखाने कसे येतील आणि माझ्या इंदापूरच्या तरुण तरुणींना रोजगार त्याच्यातनं कसा निर्माण होईल, हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय. दुधाला दर कमी होते, सगळे म्हणायचे दादा 28 रुपयाला काही परवडत नाही. ऑक्टोबरच्या सप्टेंबर 30 पर्यंत 5 रुपये वाढवून दिले सरकारच्या तिजोरीतनं, आणि ऑक्टोबरला पुन्हा 7 रुपये, म्हणजे आता 28 आणि 7 35 रुपये माझ्या शेतकऱ्याला मिळतात की नाही? आज एवढं दूध आपल्या इंदापूर मधनं जातं की नाही? हा फायदा शेवटी झाला ना. हे त्यांनी का नाही केलं? त्यांनी बंद पाडल्या. अरे आता ते कर्मयोगी लवकर नाही दिला ताब्यात, तर वाटोळच आहे बघा त्याचं म्हणजे कर्मयोगी कारखान्याचं. तिथं पण आता आपल्याला लक्ष घालावं लागेल. त्याच्यामध्ये इंदापूर शहरात वीरश्री मालोजी राजे भोसले ऐतिहासिक गडीचं संवर्धन आणि हजरत शांशावली बागबा दर्गा विकास आराखडा कधी कुणाच्या मनात आलं का? नाही 20 वर्ष यांच्या मनात आलं. ह्याच्या मनात आल्यानंतर माझ्या मागे लागून 38 कोटी रुपये मंजूर करून घेतले ना दत्ता मामांनी, दिले ना पैसे. आज पर्यटन पण वाढलं पाहिजे ना. त्याच्यामध्ये मला आठवतंय प्रदीप गारटकर, त्याचं एक ऑपरेशन काय झालंय, त्याला खुर्चीवर बसव. आम्ही त्याला खुर्चीवर बसवत नाही, परंतु आता तब्येतीनेच सांगितलं तू खुर्चीवरच बस, ते खाली बसता येत नाही. त्याच्यामध्ये त्याला विचारा, तो मला म्हणला की दादा तुम्ही फक्त बारामतीचा कसा विचार करता, आम्ही पण इंदापूरची जनता मनापासून तुम्हाला साथ देतो, आमची पण मुलं मुली शिकावीत. त्याने इथली कुठली तरी जागा द्यायचं. किती एकर जागा होती रे? किती एकर जागा होती ती इथली द्यायला? विपीला ती नाही, तुम्ही देणार
30 का 35 एकर तिथं विरोध केला. मी माझे 65 एकर जागा विकत घेतली. तिथं शिक्षण संस्था काढली की नाही? आज मुलं मुली शिकत की नाही? इंग्लिश मीडियम नाही, कॉलेज आहे की नाही? आपलं पॉलिटेक्निक आहे की नाही? हॉस्टेल आहे की नाही? केलं पाहिजे. उलट बरं झालं त्यांनी विरोध केला त्यावेळेस. ते झालं तरी तिथं, आणि ती पण जागा आपल्याला शिल्लक राहिली आपल्या शहराच्या विकासाच्या करता. आता मगाशी दत्ता मामांनी सांगितलं एवढा मोठा पूल, अशी चर्चा करत करत मी 382 कोटीचा पूल मंजूर केला, आणि खुशाल म्हणतात की त्याच्यामध्ये काय ह्याची काही गरज नव्हती. अरे कशाची काय गरज नव्हती? लोकांचं जेवढं दळणवळणाचं साधन, माझी इंदापूरची बाजारपेठ त्याच्यात तर वाढणार आहे. मला संजय बाबा म्हणला दादा करमळ्याची लोक आता जास्त इंदापूरला जातील. फायदा शेवटी इंदापूरचा आहे ना. अहो आता बॅकवॉटरवर पण मी एवढा मोठा एक प्रकल्प मंजूर करतोय. सोलापूरच्या कलेक्टरची चर्चा मी केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये पर्यटन, इथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला लोक येतात, फ्लेमिंगो, त्या सगळ्याच्या मध्ये खूप सुंदर माझा प्लॅन आहे. तुम्ही उद्याच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा दत्ता मामाला निवडून द्या. तिथं एवढं पर्यटनाचं सगळे चित्रच बदलून टाकतो. मी शब्दाचा पक्का आहे. मी मंजूर केलेलं आहे. फक्त आता पुढं त्याच्या संदर्भातलं टेंडर काढायचं आहे. आपण खूप काही, आता मला 7 टर्मचा अनुभव आहे ना. मी बरेच उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका. त्याच्या संदर्भात माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी नदीचे बॅरेजेस, नदी आत्ता सध्या मी केटीवेरच्या बद्दल मामांनी मी मंजुरी केलेली आहे, परंतु काही केटीवेरचं रूपांतर मला बॅरेजेसमध्ये, जसं माझा उद्धटचा बॅरेज आहे आणि खाली एक माझ्या सांगवीच्या पलीकडे एक बॅरेज आहे सोमनथळीचा, त्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बॅरेजेस टाकायचे. का तर त्याच्यातून मला पाण्याचा प्रश्न सोडवायचा. मगाशी त्याने सांगितलं त्याही संदर्भामध्ये तुम्ही काळजी करू नका. आता काही गोष्टी मी उघड करत नाही, परंतु मामांनी जी इच्छा प्रदर्शित केलेली आहे, कुठून पाणी आणायचं, कशा पद्धतीने आणायचं, ती जबाबदारी माझी. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. माझं देवेंद्रचं बोलणं झालेलं आहे. माझं त्याच्यामध्ये आमचा राहुल कुल पण त्या मीटिंगला होता. त्याच्यावर ते पण मी काम तुमचं त्या बाबतीमध्ये करून देतोय. त्याच्यामध्ये तालुक्यातल्या दगडवाडी येथील नंदिकेश्वर देवस्थान, बाणगाव येथील म्हसोबा देवस्थान, रुईचं बाबीर देवस्थान, ह्या सगळ्याला आपण निधी देण्याचं काम केलं. बऱ्याचदा मागच्या वेळेस माझ्या अल्पसंख्याक समाजाने आम्हाला साथ दिली नाही. मला त्यांना आवर्जून सांगायचं, बाबांनो, ह्या काळामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मी माझ्या मागास अल्पसंख्याक समाजाला खूप काही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. अरे ती तर खूप आहेत. आता 2:40 होत आले. पहिल्यांदाच भाषणं जास्त केली, मला बोलायला वेळच नाही दिला. काय करतोस आता? त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझं तो आता कुणाला दिलं मी ते अल्पसंख्याकाचं, कुणाला वाचायला दिलं होतं? हा, अल्पसंख्याकाच्या बद्दल जसं मी टार्टी काढलं, बार्टी काढलं, सारथी काढलं, महाज्योती काढलं, अमृत काढलं, त्याच धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था, त्याच्यामध्ये मार्टी काढलं. का तर माझ्या मुस्लिम समाजाच्या मुलामुलींना फायदा व्हावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय आणि जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष त्या ठिकाणी स्थापन केलं. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला शासनाकडनं देण्यात येणाऱ्या हमीची मर्यादा 30 कोटीवरून 30 कोटी 500 कोटी रुपयापर्यंत वाढवली, आणि महामंडळाचं भांडवल 1000 कोटी रुपये केलं. शैक्षणिक कर्जाची मर्यादा त्या पण माझ्या मुलामुलींच्या करता 5 लाखावरून 20 लाखापर्यंत नेली. परदेशामध्ये माझ्या अल्पसंख्याक मुलामुलींना जायचं असेल, इतरांच्या करता व्यवस्था केलीच, परंतु त्यांच्या करता ती शिष्यवृत्ती वाढवून त्यांना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली, कारण ती मुलं मुली पण शिकली पाहिजेत. आता परदेशात शिक्षणाची संधी मिळावी, गुणवत्तेला वाव मिळावा,
म्हणून अल्पसंख्याक समुदायातील 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 40 लाख रुपये प्रत्येकी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला। 15 जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजातील महिलांचे नवीन 2800 बचत गट स्थापन करण्याच्या करता आम्ही जाचकाठी होत्या। महिला यायच्या, दादा या अटी बंद करा, त्या अटी मी बंद करून टाकल्या। डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत प्रतिवर्षी 2 लाख रुपये देता येत होते, ते आता प्रतिवर्षी 10 लाख केलेले आहेत। मदरशांना शिक्षणामध्ये 6000 रुपये मिळत होते, त्यांना 16000 रुपये महिना पगार केला आणि काहींना 8000 रुपये मिळत होते, त्यांना आता 18000 रुपये त्या ठिकाणी मंजूर केले। अशा पद्धतीनं बऱ्याचशा ठिकाणी मदरशांना सोलर प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। आणि मगाशी मामा जे म्हणत होता अल्पसंख्याक समाजाला मी निधी देतो, प्रथम अर्थसंकल्पामध्ये 700 कोटी रुपयाची तरतूद केली आणि आता 300 कोटीची 1000 कोटीची तरतूद केली। काँग्रेसवाले देखील देत नव्हते। माझ्या मुस्लिम बांधवांनो, माय माऊलींनो लक्षात घ्या, माझ्या लाडकी बहीण योजनेचा फायदा माझ्या मुस्लिम समाजातल्या पण महिलांना झालाय की नाही? सगळ्या समाजाला झाला, मी भेदभाव केला नाही। ह्या पद्धतीने तुमचं सरकार आहे, ते सरकार आपल्याला परत आणायचंय। ह्या बाकीच्यांच्या भूलथापांना बळी पडू नका। आज आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणार आहे। हे खोटं बोलतात की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये गेले, अजिबात गेले नाही। मी सिद्ध करून देतो, आज देखील तुमचा माझा महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर एफडीए मध्ये गुंतवणुकीमध्ये आहे। मग कसा पहिला क्रमांक आहे? काही बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं। मागं असंच म्हणले संविधान बदलणार, अरे कोण संविधान बदलतंय? उलट प्रत्येक ठिकाणी आता संविधान भवन बांधतोय, संविधानाचा आदर करतोय, सगळ्या दुनियाला सांगतोय जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायेचा लाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू शकत नाही। आणि तुम्ही आमच्याबद्दल खोटं सांगताय, नरेटिव्ह सेट करताय। माझ्या माय माऊली मोठ्या प्रमाणावर आमच्या पाठीशी उभ्या राहिल्यात, तर त्यांना सांगताय तुमची लाडकी बहीण योजना बंद केली, स्टे आला। कुठला स्टे आला? दाखव स्टे आला ना, दाखव स्टे। उदे हे दूध का दूध, पाणी का पाणी, हे जे काही प्रकार चाललेले आहेत हे प्रकार बंद झाले पाहिजेत। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की नाही, हायकोर्टाचं आता बघा, हे हायकोर्टाचं खंडपीठ आपण नाही पुढ्याचं, त्याच्यामध्ये बारामतीला सेशन कोर्टात तुम्ही सगळे वकील आणि बाकीचे जायचा। मी बारामतीच्या सेशन कोर्टामध्ये तुम्ही येत असताना ते बंद करून इथं मंजुरी देऊन इथलं काम सुरू केलं। मी असा हे केलं नाही की कशाला, इथंही लोकांची सोय झाली पाहिजे, इथल्याही वकिलांची सोय झाली पाहिजे। शेवटी स्वतःपुरतं बघून चालत नाही, आज आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे, त्यावेळेस इंदापूर तालुका देखील सर्व बाबतीत अग्रेसर राहिला पाहिजे, ही आमच्या सारख्याची भूमिका आहे। आणि कदाचित माझ्यावर टीका करतील की अजित पवारांनी सोमेश्वरचा उल्लेख केला, 3571 रुपये भावाचा, 3636 माळेगावचा, छत्रपतीचा भाव कमी आहे त्याच्याकरता मी बारकाईनं लक्ष घातलेलं आहे। आता 3000 रुपये दिला, काही अडचणी मधल्या काळामध्ये आल्या, त्या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम माझं चाललेलं आहे। मी मागे असा सोमेश्वर कारखाना अडचणीत आला होता, मी बाहेर काढला आणि आज राज्यामध्ये पहिल्या 5 क्रमांकावर आणून ठेवलाय। मला थोडासा वेळ द्या, मी छत्रपती सहकारी साखर कारखाना पण पहिल्या 10 मध्ये आणून दाखवलं नाही तर म्हणेल ते ऐकील। पण आज मी कमी पडलो, मी कबूल करतोय, ज्याच्यात मी कमी पडलो ती कबूलच आहे मला, पण मी दुरुस्त करणार आहे। ती दमकन ताकद माझ्यात आहे। जिल्हा बँक आपल्या ताब्यात आहे, राज्य सहकारी बँकेकडे मी जाईल, अजून केंद्र सरकारकडे अमित शाह साहेबांच्याकडे जावं लागलं तर मी जाईल। मी काल होतो ना दिवसभर त्यांच्याकडे, अमित शहाकडे मी गेल्यावर काम होईल का? ही बाबा गेल्यावर काम होईल? अमित शाह साहेब आता याला दारात तरी उभं करतील का? ही जायचंच दाडच करणार नाही। अमित शहानी पण त्याला मनापासून साथ दिली, पण असं नाही ना, असा दागा फटका करता का म्हणे, हे लोकांनी ओळखलं पाहिजे। आणि माझी तुम्हाला विनंती आहे, दत्तानी माफी मागितली आहे, काम करताना मी पण 5 वर्षात बारामतीमध्ये कुठं काही कमी पडलो असेल, चुकलो असेल
शेवटी माणूस आहे, जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही तो बिनचुकच असतो. साला कामच करत नाही कसा चुकल. त्यामुळं त्या काही भांड्याला भांडं लागतं, कुठंतरी काहीतरी झालं असेल तर ते गोष्ट मनामध्ये ठेवू नका. तुम्ही माझ्याकडे बघा, महायुती सरकारकडे बघा, आपल्या भाजप शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, संजय सोनवणे, RPI सगळे कार्यकर्त्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना संधी द्या. इथं आता आलो तर आपल्या मित्र पक्षालाच बसायला जागा नाही, ही आपली सगळी जागा अडवतात. अरे आपली परंपरा काय आहे, मराठी संस्कृती काय आहे, आपण आल्यानंतर आपल्या पाहुण्या रावळ्यांना जागा देतो. पुढच्या वेळेस त्याच्यात हनुमान दुरुस्ती झाली पाहिजे, कुठे गेला, दुरुस्ती झाली पाहिजे. आणि मी आल्यावर भाषण नको करू, माझ्या आधी काय बोलायचं ती बोल. होय तुझ्याशी बोलणार आहे, जाताना गाडीत बसताना तुला मिठी मारणार बसणार, थांब जरा. ह्या पद्धतीनं मित्रांनो आपली कामं चाललेली आहेत. मला वेळ कमी, आता जायला पाहिजे कारण त्याचा 3च्या आत फॉर्म भरायचा आहे. परंतु राहिलेलं मी शेवटच्या सभेत सांगेन. पण काही करा, खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. रात्री 12ला जरी माझी गरज लागली तर मी तुमच्या पाठीशी आहे, हा शब्द देतो. आणि दत्ता मामाला प्रचंड मताने विजयी करा आणि माझ्या बरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. महाराष्ट्र